नमस्कार. मी सौ रागिणी अजय कुलकर्णी, नाशिक. सार्थ श्री ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. अध्याय 8, ओवी क्रमांक 47. आ तो सकळ जीवांचा विसावा, तो सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा, परी उघड करुनी पांडवा, दाविजत असे तो सकळ जीवांचा विसावा, तो सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा, दाविजत असे, दाविजत असे. आता आपण याचा भावार्थ बघूया. प्रत्येक अध्यायामध्ये माऊली सुरुवात नमनाने करतात. या नमनामध्ये कधी गुरु, कधी श्रोते, कधी भगवान श्रीकृष्णांची स्तुती असते. यामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या प्रेमाचे अतिसुंदर वर्णन आलेले आहे. या अध्यायामध्ये प्रारंभीच अर्जुनाने भगवंतांना प्रश्न केला की देवा,
आत्तापर्यंत आपले म्हणणे मी ऐकले. यावर योग्य ते निरूपण आपणच करावे. ब्रह्म म्हणजे काय? कर्म कशास म्हणावे? अध्यात्म म्हणजे काय? तसेच अधिभूत म्हणजे काय? अधिदैवत म्हणजे काय? आणि अधियज्ञ कशास म्हणावे? हे सर्व आपणच मला सांगावे. यापूर्वीच्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितले की मायेची नदी तरून जाण्यासाठी माझ्या भक्तीशिवाय तरणोपाय नाही. कारण या भक्तीनेच माझे आत्मत्वाने साक्षात्कारानेच ज्ञान होते. जीव स्वतः स्वरूपाने ब्रह्मरूप असताना मला ओळखू शकत नाही. परंतु एकनिष्ठेने भक्ती करणारे भक्त मात्र ब्रह्म, कर्म, अध्यात्म, अधिभूत, अधिदैवत, अधियज्ञ इत्यादी पदांना अचूक जाणून प्रयाणकाळीही मला आठवतात. यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये हे प्रश्न जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. भगवंतांनी देखील अतिशय आनंदाने अर्जुनास समजावण्यास सुरुवात केली. ती अशी की ब्रह्म म्हणजे फुटक्या नाशवंत सर्व आकारांमध्ये ओतप्रोत भरलेले असून ते अतिशय सूक्ष्म आणि अविनाशी असे तत्व आहे. त्यास ब्रह्म असे म्हणावे. तर अध्यात्म म्हणजे सृष्ट्यादी आकाराच्या उत्पत्तींबरोबर जे उत्पन्न होत नाही किंवा सृष्टी लयाबरोबर जे विनाश देखील पावत नाही, अशी ही ब्रह्माची अखंड स्थिती, यास अध्यात्म असे जाणावे. कर्म म्हणजे विशुद्ध निराकार ब्रह्माच्या ठिकाणी भेदयुक्त चराचरात्मक वैचित्र्यपूर्ण सृष्टीची निर्मिती होते, असा मूळ उत्पत्तीचा जो अनिर्वचनीय जो व्यापार होतो त्यास कर्म म्हणावे. अधिभूत म्हणजे ज्याचे अस्तित्व वरवर भासते, न होणे हेच याचे रूप समजावे. जे पंचमहाभूतांचा संयोग झाला असता त्याच्या आश्रयाने निर्माण होऊन राहणारे असे नामरूपात्मक भौतिक जड व्यष्टी शरीर आणि समष्टी जगत जे पंचमहाभूतांच्या वियोगासोबत लय पावते, त्यास आपण अधिभूत असे जाणू शकतो. अधिदैव म्हणजे जो तत्वतः परमात्मा ब्रह्मच आहे, पण अज्ञानामुळे परमात्मा भिन्न झाल्यासारखा होऊन तो या पंचमहाभूत कार्य शरीररूपी घरातील देवच होय. यासच अधिदैव असे संबोधले आहे. अधियज्ञ म्हणजे अधिदैवाने अविद्येमुळे धारण केलेल्या देह अहंकाराचा बाध करून जो शरीरग्रामामध्येच राहतो, त्यास अधियज्ञ असे म्हणावे. अधियज्ञ, अधिभूत ही सुद्धा तत्वतः मीच ब्रह्म आहे, परंतु त्यास अहंकार बाधा झाल्यामुळे ते तत्वहीन दशेस आल्यासारखे वाटते. सारांशात्मक रूपाने सांगायचे झाले तर अविनाशी दिव्य रूप जीवास ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावास अध्यात्म म्हणावे. जीवाच्या प्राकृत देह उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असेही म्हणतात. निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपास अधिदैव असे म्हणावे आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतात आणि मलाच अधियज्ञ म्हणजेच यज्ञांचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. अधियज्ञ म्हणजे सर्व जीवांचा विसावा आहे. त्याची प्राप्ती झाल्यास संसारातील सुखदुःखांचा विसर पडतो. हेच विस्ताराने सांगताना भगवंत समजावतात की वैराग्यरूपी लाकडांचा पूर्ण साठा करून इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा. त्यात विषयरूपी द्रव्यांची आहुती द्यावी. पृथ्वी म्हणजे वज्रासन मानावे. शरीररूपी मांडवामध्ये मूळबंधरूपी थंडील निर्माण करावे. मन आणि प्राण यांचा निग्रह करून हवन केले की धूररहित अग्नी स्वच्छ आणि संतुष्ट होतो. अशा रीतीने कर्म केले की समर्पण भाव निर्माण होऊन त्यास अधियज्ञ असे रूप प्राप्त होते. बुद्धिमान अर्जुनास या स्थितीची जाणीव झाली. हे पाहून
भगवंत देखील कृतार्थ झाले. या स्थितीचे वर्णन माऊली करतात की तो हा सकळ जीवांचा विसावा, तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा, दाविजत असे, परी उघड करुनी पांडवा, दाविजत असे. मागील अध्यायामध्ये मायेच्या नदीचे विस्तृत असे रूपकात्मक वर्णन करून ती तरुण जाण्यास माझ्या भक्तीशिवाय तरणोपाय नाही, कारण या भक्तीमुळेच माझे आत्मत्वाने ज्ञान होते असे भगवंतांनी सांगितले. एकनिष्ठेने भक्ती करणारे भक्त मात्र ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांना यथार्थ जाणून ते योगयुक्त भक्त प्रयाणकाळी देखील मला जाणतात. या विचारांसह ब्रह्माक्षर निर्देश योग या 8व्या अध्यायास प्रारंभ झालेला आहे. आजची सेवा संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचरणी अर्पण. जय जय श्री राधे कृष्ण. धन्यवाद.